नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक तांदळापासून आणि मुगापासून असं पौष्टिक नाश्ता बनवूया। तांदळाच्या मुगाच्या आंबोळ्या अगदीच मऊ लुसलुशीत होते त्या बघा, आणि खूप टेस्टी लागते ते पोटभरीचा नाश्ता। 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी आपण मूग घेतलेत। तांदूळ मूग एकत्र करून आपण स्वच्छ धुवून घेऊया। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तर आपण हे राशनचा तांदूळ वापरलेला आहे बघा, खूप पौष्टिक नाश्ता बनतोय। एक 5-6 तास आपण भिजवत ठेवायचं। 5-7 तास झालेत, आपण आता काढून घेणार आहे बघा। मूग तांदूळ चांगलं भिजून फुगून वर आलेला आहे। तर पाणी नितळून एका दुसऱ्या टोपात मी ठेवलेला आहे बघा। आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आपण। 2 वेळा आपण वाटून घेणार आहे, एकदम नाही वाटायचं। तीच पाणी वापरायचं आपल्याला भिजत ठेवलेलं। बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा। तर अशा पद्धतीने मी बनवले। तर राहिलेलं पण परत आपण वाटून घेणार आहे। त्याची पण पेस्ट बनवून मी टोपात ओतले आणि भांडं थोडंसं पाणी घालून त्याच्यात खंगाळून ओतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया चमच्याने। झाकण ठेवूया, अर्धा तास ठेवायचं। आपण तर चटणी बनवायला घेऊया इकडं। अर्धा तास ठेवून मी त्या साईडला चटणी बनवून घेतली बघा। याला काही जास्त वेळ ठेवायची भिजत, कारण आपण पहिलं 7 तास भिजवून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया। लागलंच तर पाणी ओतायचं आहे। पीठ असं झालेलं आहे, जास्त पातळ नाही जास्त घटसर नाही बघा, अशा पद्धतीने झाले। आता पॅन ठेवला मी। एका कांद्याला आपण काटेरी चमचा घुसवून तेल लावून घेऊया आणि सोडूया आपण पीठ। खूप टेस्टी आंबोळी होते। आता पटकन तव्याने निघतात बघा, अजिबात चिटकत नाही। तर पसरवून घालायचा, परत फुलपत्र्याने थोडंसं फिरवायचं पसरतोय। झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं, वापरून निघते। 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊया आपण बघा, पटकन निघले का अजिबात तव्याला चिटकत नाही। तांदळापासून आणि मुगापासून पौष्टिक आंबोळी बनवलेत आपण। 2 खाल्लं तर आपलं पोट भरते बघा। अशा पद्धतीने काढून जाळीवर घ्यायचं आपण, एखाद्या पुरण वाटायच्या जाळीवर। तर अजिबात चिटकत नाही एकामेकाला, त्याची वाफ निघून जाते। असं आपण एकावर एक ठेवलं ताटामध्ये तर चिटकून बसते। तर तुम्ही असं जाळीवर ठेवा, चाळणीवर ठेवा। चाळणीवर ठेवायचं पुरण वाटायचं चाळणी। सगळं मी करून घेतलं बघा आंबोळी अशाच पद्धतीने सगळं, आणि चटणी साईडला बनवून घेतली होती। अगदीच मऊ लुसलुशीत झाल्या। तर खोबरी चटणी बनवून घेतली। एक तुम्हाला दाखवते बघा, किती मस्त झाल्या। कुणीकडे पण लवचिक झाल्या, असं सगळीकडे लवते बघा। अजिबात वातट कडक झालं नाही, मऊ लुसलुशीत झालं। तर वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकते ते, लहान मुलापासून। धन्यवाद, बाय बाय।